हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग असणार आहे संडे इन माय लाईफ, ज्यामध्ये आता दुपारचे 2 वाजले आहेत संडेला. आणि मी आत्तापर्यंत ज्या आपल्या बेसिक गोष्टी असतात, देवपूजा, जेवण, चहा पिणं, झाडांना पाणी घालणं, या माझ्या संडेच्या रुटीनमधल्या गोष्टी आहेत त्या केल्या आहेत. आणि मला आज असं वाटलं की हा ब्लॉग शूट करावा, कारण की थोडासा इव्हेंटफुल वाटतोय मला आजचा संडे, की असेल म्हणजे चांगला दिवस आहे की मी भरपूर गोष्टी करेल. जनरली आजचा दिवस रिलॅक्स करण्यात, चिल करण्यात यामध्ये जातो, कारण की ऑब्व्हियसली वीकेंड आहे. मी तेवढं बाहेर जाणं प्रिफर नाही करत वीकेंडच्या दिवशी, कारण की बाहेर पण खूप जास्त गर्दी असते. तर मला वाटतं की घरात राहायचं, मस्त जे पण आपल्या गोष्टी आहेत ते करायच्या. तर ठीक आहे, मला असं वाटलं की आज आहे तसा दिवस, मी थोडंसं बाहेर वगैरे जाणार आहे, तर तुमच्यासोबत शेअर करील आणि आय होप तुम्हाला ते बघायला आवडेल. तर बघत राहा हा ब्लॉग आणि एन्जॉय करा. प्लस आता मी काय करणार आहे, नेक्स्ट थिंग दॅट आय एम गोन डू इज माझं जर्मनचं, मी जर्मन शिकतीये. आणि आतापर्यंत मी जर्मनमध्ये काय काय शिकले ते मी तुम्हाला सांगते. की मला वीकला डेज, सॉरी मी खूप जास्त फंबल करते, कारण की खूप दिवस झाले की मी कॅमेराच्या समोर येऊन नाही शूट केले, त्यामुळे. सो त्यामध्ये मी आता शिकले की डेज ऑफ द वीक, मंथ्स, प्लस जे अल्फाबेट्स असतात, नंबर्स इन जर्मन, स्वतः सेल्फ इंट्रोडक्शन इन जर्मन, जे पण म्हणजे खूप आता काय म्हणू शकता तुम्ही A1 लेवलचं जर्मन मी आता शिकतीये. आणि त्यामध्ये पण खूप दिवसांचा गॅप आला आहे, तर आज मी परत तो क्लास अटेंड करणार आहे. क्लास इन द सेन्स की मी कुठलाही पेड कोर्स वगैरे नाही घेतला आहे अजून, कारण की आय एम नॉट शुअर की मी किती स्वतःला पुश करू शकेल आणि कुठपर्यंत शिकू शकेल. तर एक मला यूट्यूबवरती म्हणजे असंच एक व्हिडिओ दिसला, ज्यामध्ये मला असं वाटलं की मी शिकू शकेल म्हणजे त्या व्यक्तीकडून. तर मी तो व्हिडिओ फॉलो करते आणि प्रॅक्टिस करते की जेवढं पण मला डिसिप्लिन राहता येईल या जर्नीमध्ये मला जर्मन शिकण्याच्या. कारण की काही गोल्स आहेत इन फ्युचर, ते पण अटेंड करायचे आहेत. प्लस एक नवीन लँग्वेज शिकणं इज ऑलवेज अ गुड थिंग. तुम्ही थोडंसं तुमच्या ब्रेनला काम देताय, वेगळं काहीतरी, रुटीन लाईफपासून काहीतरी वेगळं. म्हणून मी जर्मन शिकण्याचा विचार केला. तर चला मग आपण बघूयात अजून काय काय शिकते मी जर्मनमध्ये, आणि ते मी तुमच्यासोबत शेअर देखील करेल आणि बाकीच्या पण गोष्टी शेअर करेन आजच्या दिवसाभरातल्या. तर ठीक आहे, एन्जॉय करा हा ब्लॉग. Now, there are some cases where these rules are not. इव्हेंटफुल डे टर्निंग आउट टू बी नॉट सो इव्हेंटफुल, कारण की काहीच नाही केलं मी पूर्ण दिवसभर. जेवढे पण माझे प्लॅन होते, एवढं मला कंटाळा आला की मी म्हणजे असं एकदा रिलॅक्स करायला गेले, पूर्ण दिवस माझा त्यामध्येच गेला. फक्त सिरीज बघण्यात. नवीन सिरीज आली आदर्श महाविद्यालय, आय थिंक ती थोडीशी ग्रामचिकित्सालय सारखी आहे, जेवढे पण मी रिव्ह्यूज वाचले तेवढ्यावरून आणि आतापर्यंत मी बघितली तेवढ्यावरून, तर मला खूप आवडली. एकदम फन आणि चिल असं रिलॅक्स करण्यासाठी खूप बेस्ट आहे. तर ती सिरीज बघितली मी दिवसभर. जिमला पण नाही गेले मी, बाकीचे प्लॅन तर ठीकच आहे, पण जिमसाठी पण नाही गेले मी आज संध्याकाळी, तर ते पण मिस होऊन गेलं. आणि द ओनली थिंग दॅट आय डिड आउट ऑफ माय प्लॅन्स, की मी डिनरसाठी बाहेर गेली. मला खूप दिवस झालं टाको खायचं होतं, म्हणजे मी लास्ट वीकेंड पण गेलेली, त्यावेळी मला टाकोच खायचं होतं, पण त्यांच्याकडे तो क्रंचीवाला टाको नव्हता. मला क्रंची टाकोच खूप आवडतो. तर मग आज मी ते खाण्यासाठी गेले, टाको खाल्लं. आणि प्लस मला तवा पुलाव पण खूप दिवस झालं खायचं होतं, म्हणून मी ते पण खाल्लं. खूप जास्त हेवी झालं मला, पण असं ना की क्रेविंग्स, सो आय हॅड दॅट. आणि अजून म्हणजे काय खाल्लं मी, पेस्ट्री.
मिक्स फ्रूट पेस्ट्री दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड. रिचीजमधून तिथं खालीच कॅलिफोर्निया बरिटोच्या खालीच रिचीजचं शॉप आहे तिथून. तर या दॅट वॉज ऑल आय डिड इन माय संडे. आणि आय नो खूप जास्त काही नाही आहे या ब्लॉगमध्ये बघण्यासारखं. खूप नॉर्मल चिल असा ब्लॉग आहे आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.